चहाच्या एका कपाची किंमत आयुष्यामध्ये फार असते, परंतु कसं असते की समजा गरम पाण्यामध्ये जर पत्ती टाकली तर ते कडवट होते आणि त्याच्यातच थोडंसं साखर टाकली की जरासा गोड होते आणि त्याच्यातच नंतर त्याच पाण्यात साखरेत जर आपण जरासं काय केलं असतं की दूध टाकलं तर सुंदर एक चांगलं पेय बनते, त्याला म्हणतो आपण चहा. तसंच माणसाच्या आयुष्यात सुद्धा असतं की माणसाच्या आयुष्यामध्ये काही लोक गोड बातमी देऊन जातात, काही माणसं गोड अनुभव देतात, तर काही माणसं फार कटू अनुभव देतात आणि माणसाची परिस्थिती सतत बदलत राहते आणि या परिस्थितीवर मात करणं आपलं काम असतं. कारण काय आहे की जे गोड दुःखद सुखद जे काही अनुभव असतात याच्यातून आपली कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे आणि म्हणूनच आपण काय केलं पाहिजे की या चहाचा आपण जो कप असतो कसा बनला जातो असंच आपल्या आयुष्यामध्ये काय करत जा, परिस्थितीनुसार आपले जे कनेक्टिव्हिटी आहे ते माणसं आहेत हे आपले जोडून ठेवा आणि चहासारखं आपण राहा आणि चहापासूनच आपला कसं काय असतं की जे गोड स्वभाव असतो तेवढा घ्या. जास्त चहा पिऊ नका तुम्ही, चहा हानिकारक आहे शरीराला, पण हे एक उदाहरण आहे आणि म्हणून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. धन्यवाद.